नमस्कार. शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आलेलं आपल्याकडे व्यक्तिमत्व अगदीच मुलखा वेगळं आहे. प्रत्येक कलेमध्ये प्रवीण असणं हे काय असतं हे आजच्या पाहुण्यांकडे पाहून आपल्याला नक्कीच लक्षात येईल. कला आणि बुद्धिमत्ता याचा सुरेख संगम असलेलं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर गिरीश अनंत चरवड. गिरीशजी, तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू, धन्यवाद. खूप छान वाटतंय तुम्ही इथे आलात ते, आणि कला साधक आहात. फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचे आभारी मानतो की एक कलाकार कलाकाराला बोलू शकतो. संगीत क्षेत्रात विद्याग्रहण करताय तुम्ही, गाणं शिकतायत. त्यामुळे मला पहिलं एक बरं काय वाटलं की एक कलाकारांनी कलाकाराचा जेव्हा इंटरव्ह्यू किंवा त्याच्याशी गप्पा होतात तेव्हा न कळत जशा ह्या तानपुऱ्याचे सूर जोडलेले असतात तशा गप्पा सुद्धा सुरांसारख्या जुळतात. त्यामुळे मला इथे यायला विशेष आनंद काय झाला आहे की माझा जो स्ट्रॉंग पॉईंट जो आहे किंवा खूप सेन्सिटिव्ह पॉईंट जो आहे तो संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत. आणि असं म्हणायला काही हरकत नाही, माय फर्स्ट लव्ह इज म्युझिक. तुमचं पहिलं प्रेम आहे ते सरोद वादन. काय सांगाल त्याच्याबद्दल? ॲक्च्युली लहानपणापासून म्हणजे माझी जर लहानपणापासूनची जी आवड निवड किंवा आमच्या कुटुंबाची जर बॅकग्राऊंड जर तुम्ही लक्षात घ्याल तर आमचं कुटुंब हे मध्यमवर्गीय आहे. आणि लहानपण सगळं आम्ही सदाशिव पेठेमध्ये, म्हणजे पुण्यामध्ये सदाशिव पेठ म्हटल्यानंतर मध्यवर्ती हार्ट ऑफ द सिटी. आणि पेरगट मुलांच्या भावे स्कूल समोरच आमचं घर, अजूनही जुना वाडा आहे. आणि वाडा सिस्टीममध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो आणि एकत्र कुटुंब, म्हणजे जुना वाडा, घरामध्ये 2 घोडे खरेखुरे. हां, 2 घोडे, विविध प्रकारची जातीची कुत्री, म्हणजे जर्मन शेफर्ड, सगळं प्राणी, छोटंसं मिनी प्राणी संग्रहालय, असं सर्व प्राणी पक्ष्यांची आवड. जुन्या पद्धतीचं बैठं घर, म्हणजे मला असं आठवतंय की अंगण शेणाने सारवलं जायचं. म्हणजे तुम्ही, आणि आमची आजी आई जात्यावरती पीठ आणि मसाले जे व्हायचे ते उखळीमध्ये व्हायचे. म्हणजे ते सगळं तुम्ही पाहिलेलं आहे? सगळं मी पाहिलेलं आहे, अंगण सारवलेलं आहे. आणि आईकडनं जात्यावरच्या ओळ्या ऐकल्यात. ते जे संगीताचे जे बेसिक संस्कार असतात ते तिथनं. मी आईच्याकडनं, माझे जे मामा होते ते व्हायोलिन वाजवायचे, ते संगीताचं तिकडे होतं. आणि चित्रकलेचं म्हणाल तर माझ्या वडिलांकडच्या फॅमिलीमधनं, वडिलांना चित्रकलेची हे सगळी आवड होती, काकांना माझ्या चित्रकलेची आवड. संगीताचे संस्कार जे झाले ते आईकडनं आणि चित्रकलेचे झाले ते वडिलांकडनं, असं म्हणायला काही हरकत नाही. तर तिसरीत असताना म्हणजे घरोघरी असतात, कोणी डबा वाजवतंय, कोणी डेक्स वाजवतंय, अशा पद्धतीची आवड. मग आई वडिलांनी गोडसे व्हायोलिन विद्यालय अजूनही आहे, तर त्यावेळेस गोडसे व्हायोलिन विद्यालय नारायण पेठेमध्ये होतं. तर मला आईने त्यावेळेस तबल्यासाठी गोडसे सरांकडे, आनंद गोडसे सर, तर मग त्यांच्याकडे क्लास लावला. तो तिसरीतला होता. तिथे सरांकडे व्हायोलिन पाहिलं मी, मँडोलियन पाहिलं, बासरी पाहिलं, बाकीच्या वाद्यांची ओळख झाली. आणि मध्येच इच्छा झाली की मँडोलियन शिकावं. आता ते वय असतं, 100 गोष्टी आवडत असतात. म्हणून मी काही महिने मँडोलियनही सरांकडनं 8 तास धरला आणि एक 5-6 महिने त्यांच्याकडे मँडोलिनचे धडे घेतले. पण परत मी तबल्याकडेच वळालो. आणि जो तिसरीपासनं जो काही चालत आलेला तबला आहे ते टिल डेट आत्तापर्यंत सुद्धा मी सरांकडे तबला शिकतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. आणि 93-94 पर्यंत फुल फ्लेश मी तबल्याकडेच फोकस केला. सरोदकडे कधी वळलात? सरांकडे तबला, मनोहरम यांकडे सतार. 9वीतली गोष्ट सांगतोय. या 10वी नंतर मला आयुष्यामध्ये, 11वी नंतर आफ्टर कॉलेज, म्हणजे कॉलेज डेज सुरू झाले तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये सरोद आणि सारंगी आली. आणि हे करत असताना की बाबा सतारीचा काय किती त्रास होतो किंवा किती रियाज आहे त्यावेळेला काही माहित नव्हतं. बस सरगम प्रॅक्टिस करायची. आणि जसं जसं ऐकणं वाढलं त्याच्या टोनल क्वालिटीज आणि ब्युटीज लक्षात यायला लागल्या प्रत्येक वाद्याच्या. तसं संतूरच्या बाबतीत अट्रॅक्शन झालं आणि मी पंडित डॉक्टर धनंजय दैठणकरांकडे गेलो. आणि ते अजूनही खूप प्रेमाने सगळ्यांना शिकवतात. आणि दैठणकरांकडे माझं संतूर चालू झालं. आणि त्यावेळेस संतूर पण महाग होतं, कसं घेणार. तर मी त्यांनी मग मला कसं बनवायचं, काय बनवायचं, असं सगळं ते बॉक्स वगैरे सगळं तयार करून
पण आणि मला एक म्हणलं, मध्येच प्रश्न आहे हा की आत्ताच्या घडीला एखाद्या स्टुडंटला एखाद्या क्लासला पाठवलं तर प्रत्येक पेरेंट्स असं असतं की प्रत्येक परीक्षा पास हो बाबा, शेवट लाव या गोष्टीचा, विशारद हो आणि त्याच्यानंतर दुसरा काहीतरी विचार कर. असं तुम्हाला आता कोणी थांबवलं नाही? नाही, मी तुम्हाला तेच सांगतो, आमच्या घरामध्ये संगीत क्लासिकलचा ओकट माहिती नाही. हं. म्हणजे शेजार पाजार असा होता की तबल्याला तबला नाही म्हणायचं, एक तर त्यांना ते ढोलकी म्हणायचं का डब्बा म्हणायचं, इथपासून परिस्थिती होती. शेजारी जे सगळे औरंगजेब होते, म्हणजे थोडक्यात औरंगजेब या अर्थी की संगीत नाही आवडायचं. हां, हां. आणि सरोदला तुंतुणा, हं. तबल्याला डब्बा. हं, हं. आणि आणि म्हणजे दुपारी जर प्रॅक्टिस करायला होता, अरे झोपा मोडतोय, तबला वाजवणं काय थांबव की. सकाळी म्हणलं तर उजाडलं काय याचं, हं. रात्री म्हणलं काय संध्याकाळी उद्योग नाही का, आणि रात्री प्रॅक्टिसचं म्हणलं आता झोपायची वेळ झाली. तर समूह असा रसिक प्रेक्षक आजूबाजूला होता. त्या रसिक प्रेक्षकांमध्ये मी प्रॅक्टिस करायचो. ती प्रॅक्टिस करत राहिलो आणि संगीत विशारद किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मला सर बसवायचे. मी मग अशा 5वी कुठल्याच परीक्षा दिल्या नाही तुम्ही? 4थी 5वी परीक्षेपर्यंत तबल्याची दिली, चौथी परीक्षा म्हणजे सरोदची दिली. मध्यमापर्यंत हां. साधारणतः आणि मग नंतर मला त्या परीक्षांमध्ये Interest. इंटरेस्ट नव्हता पहिल्यापासून. म्हणजे मला फक्त शिकण्यामध्ये इंटरेस्ट होता. हं. आणि दुसरी पण गोष्ट होती की ती परीक्षा एवढा स्कूल कॉलेज सांभाळून करायचं, बरोबर. तर त्यातला जो सिलेबस पण मोठा असायचा. हं. एवढे सगळे राग केव्हा करणार. बरोबर. एक तर मला 10 गोष्टी आवडायच्या, अजूनही त्याच आवडतात. आणि सगळे म्हणायचे की बाबा एक ना धड गाडाभर चिंध्याचे, की हा हे करतो त्याचं काही खरं नाही. पण मला ह्या गोष्टीचा फायदा असा झाला की जे माझ्या वाटेला आलं ते मला गुरु मिळत गेले आणि मी त्यांच्याकडे श्रद्धेने जात राहिलो. हे फार महत्वाचं आहे. जो आता श्रद्धेने जात राहिलो. म्हणजे पंडित वसंतराव घोरपडकर मला पखवाजला मिळाले. मी तांबडी जोगेश्वरीची ते पूजा करत असतानाच त्यांचे पाय धरले. मला तुम्ही आता नाही, शिकवायलाच पाहिजे. त्यावेळेस काही माहित नव्हतं की पखवाजाचा डाया किती साईजचा असतो, बाया किती. एक मोठा पखवाज मिळाला कमी किमतीचा म्हणून घेऊन दिला. अरे एवढा मोठा पखवाज असतो कधी, 10 इंच आणि हे 9 इंची, हे 7 इंच पाहिजे आणि हे 9 इंची पाहिजे. म्हणलं दादा, त्यांना दादा म्हणायचो, सारंगीच्या गुरुजींना ना. तर म्हणलं मला नाही, आता ह्याच्यावरच करा चालू. बरं ठीक आहे, ये वरती. मग जोगेश्वरीला नमस्कार करून वरती त्यांच्या रूममध्ये जायचं जिना चढून. सरळ हा मार रे थापा, आता तू फार खरं बोलतोस. म्हणजे थापा म्हणजे गोकर्णी थाप. म्हणजे असं मिळाले. आणि ते आता जाणवतं की ही किती थोर मंडळी होती. असं ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला सरोदचे गुरुजी मला मिळाले, म्हणजे पंडित शेखर बोरकर. आणि मी बोरकर गुरुजींकडे जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणले की पहिले तुम्हारे गुरु की परमिशन लेके आओ, जो आपके गुरु आहे. बरं म्हणलं ठीक आहे. मग मी जे पहिले गुरु होते त्यांना घेऊन गेलो आणि मग ते म्हणले अच्छा फिर ठीक है, तुम मेरे पास आ सकते हो. अच्छा, गुरुंनाच घेऊन गेलात. इनका आपकी परमिशन है तो मैं इसको सिखाऊंगा. मग परमिशन दिल्यानंतर मग बोरकर गुरुजींकडे कोरेगाव पार्क जी जर्मन बेकरी आहे तिथनं अजून पुढे गेलं की रिव्हर व्ह्यू अपार्टमेंट म्हणून एक मोठी बिल्डिंग आहे, तिकडं ते राहायचंय. आणि त्यावेळेला म्हणजे हे 22 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. तेव्हा मला माहित नव्हतं कोरेगाव पार्क कुठे असतं. ते कोरेगाव पार्क म्हणजे कुठल्या तरी गाव. आम्ही सदाशिव पेठेच्या बाहेर कधी गेलो नाही, कधी जाण्याचा संबंध नाही आला. शाळा समोरच, बोरसे सरांचा क्लास नारायण पेठेत, सदाशिव नारायण आणि भावे स्कूल, एवढाच एरिया आमचा फिरण्याचा होता, बाकी लांब कधीच नाही. मग त्यावेळेस घरच्यांनी सांगून टाकलं तुझं तू काय शिकायचं शिक, आम्ही फक्त तबल्याची फी देणार. बरं. मग तिथनं पायी गाडी कोरेगाव पार्कला 1 to 1. आणि मग गुरुजींचं घर शोधून काढलं. मग ते म्हणले काय हरकत नाही, येत जा. त्यावेळेस गुरुदक्षिणा आपण ते 500 रुपीज मोठे होते. तेव्हा त्यांना कळालं की हा जरा मुलगा सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांनी माझ्याकडनं फी घेतली नाही. जसं गोडसे सरांनी नाही घेतली सुरुवातीच्या काळात, तसं ह्यांनीही नाही घेतली. म्हणजे तू येत जा, तर मग तुला सरोद घ्यायला लागेल. आता सरोद कुठे मिळतं काही आयडिया नाही. ते म्हणले जेव्हा सरोद मिळेल तेव्हा ये. मग सर्च चालू केला आणि एक 2,500 तुटकं सरोद मिळालं त्यावेळेला. 2,500 म्हणजे तसंही मोठे होते. 2,500 म्हणजे मला 20 रुपये मोठे होते. बरोबर. ते 2,500 पैसे कुठला करायचे. मग इकडे तिकडे काय साचवून कसे 1,500. मग एका मित्राने 500 रुपये दिले. असं ते तुटकं सरोद आणलं. ते गुरुजींना दाखवलं. गुरुजी म्हणले अरे हे कुछ काम का नाही, इसको ठीक करना पडेगा. आता ते ठीक करणारे कुठं. मग एक जण भेटले, त्यांनी माझी आवड बघून ते फ्रीमध्ये ठीक करून दिलं. त्याच्या मागचा टेल पीस नव्हता, मी एकाने टेल पीस दिला. म्हणजे असं म्हणतात ना की ह्याच्याकडे काही माग त्याच्याकडे काही माग, असं करून ते सरोद जे होतं ते जरा
म्हणजे निदान आवाज येण्याच्या लेवल लेवल पर्यंत मी ते आणलं. आणि गुरुजी म्हणले अभी ठीक है तुमने बनाया तो इसके ऊपर शुरू करेंगे कोई बात नाही. मला एका गणेश पुराण नावाची पूर्वी मालिका लागायची, त्याचं सेट डिझायनिंगचं काम मिळालं. दादा कोंडकेचा स्टुडिओ आहे सिंहगडच्या तिकडे, तर तिथे 7 दिवसात करायचं होतं ते उभं. ते मला 20,000 मिळणार होते त्यावेळेला आणि सरोजची किंमत होती 10,000. ती मिळवण्यासाठी मी डोंझेवरनं दादा कोंडकेंच्या स्टुडिओतनं सायकलवर टॉर्च बांधून सदाशिव पेठेत यायचो आणि रात्री घरी सांगायचो मी स्केचिंगला गेलो स्वारगेटला. तुम्ही आत्ता रात्री सुद्धा जाऊन दाखवा, स्कूटरवरती लाईट लावून तुम्ही तिथे जाऊन दाखवा रात्री 12:30 1-1:30 वाजता एकट्याने. पण ते 20,000 मिळाले. मी त्यांना धन्यवाद दिले. पहिले गुरुजींना 10,000 दिले आणि घरी 10,000 देऊन टाकले. माझं सर्व झालं. किती तास त्याचा रियाज करायचा तुम्ही? इव्हन आता सुद्धा आता कसं तुम्हाला सांगतो, त्यावेळेला सगळं कॉलेज वगैरे सांभाळून पहिल्या 1.5 तास व्हायचा. जशी आवड निर्माण झाली नंतर 2 तास झाला, नंतर 3 तास झाला. ज्या ज्या वेळेला सुट्टी असायची तेव्हा सकाळी करायचा, मग संध्याकाळी करायचा. असं म्हणजे अशी इच्छा खूप असते 4-5 तास, पण साधारणतः 3 तासाच्या आसपास रियाज होतो. कधी कधी खूप गडबड असेल आता तर कधी कधी 1-1.5 तास होतो. पण अजूनही कमीत कमी एक मला गुरुजी नेहमी म्हणतात, इफ यू आर अ सेमी प्रोफेशनल देन यू प्ले ॲटलिस्ट 4 hours सर्व. आणि ते 4 hours म्हणजे 4 तास काउंटिंग म्हणून नाही करायचे. बरोबर. तुम्हाला समजून तुम्हाला काय येत नाहीये त्याच्यावरती फोकस करून तुम्ही रियाज करा. बरोबर. ती वारंवार जे येत नाही त्याच्यावरती त्या खटके मिंड असतील, गमक असतील किंवा फ्रेजेस असतील त्याचा डोळस पद्धतीने स्वतः ऐकून रियाज करा. आणि तबल्याचं जे पहिलं सुरुवातीला नॉलेज होतं ते गोडसे सरांमुळे मिळालेलं. नंतर गुरुजींकडे पंडित शशिकाका बेल्लारे, ज्यांनी पंडित रविशंकरजी, अली अकबर खान साहेब, उस्ताद अली अकबर यांच्याबरोबर ज्यांनी साथसंगत केली, ते आमच्या गुरुजींचे काका पंडित शशिकाका बेल्लारे. तर ते गुरुजींकडेच असायचं आणि नेहमी गुरुजींकडे गेलं की मग काकांकडेही काही तबला वादक शिकायला यायचं. मग असं करता करता मग माझंही काकांकडे परत तबल्याचं शिक्षण चालू झालं की सरोजचा क्लास झाला की काकांकडे तबल्यासाठी 1 तासभर तिथे, मग त्यांच्याकडनं तबल्याचं नॉलेज मिळालं. असं सरोज, तबला, पखावज, सितार, संतूर आणि सारंगी. कुठलं वाद्य राहिलं आता नाही की ज्याची इच्छा होती आणि बाबा त्याला मी हात लावू शकलो नाही? मला शहनाईची एक वेगळी आवड होती. खरं तर इयत्ता 3रीत सुरू झालेला तबल्याच्या ओढीपासून प्रवास हा सरोजकडे कंटिन्यू झालेला आहे. याच्यामध्ये तबला, पखावज, संतूर एक मी बनवलंय, एक घेतलेला आहे डॉक्टर धनंजय देठणकरांकडनं, पंडितजींकडनं. माझ्याकडे 6 सारंगी आहेत. 135 वर्षापूर्वीची बेहरा सारंगी आहे, 1942 सालची रेडिओची सारंगी आहे आणि जयपूरच्या सारंग्या आहेत, माझ्या गुरुजींची सारंगी आहे. सगळ्या सारंग्यांची वय ही जी आहे ती 85 वर्षापेक्षा जास्त आहे. 9 दिलरुबे आहेत माझ्याकडे. उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांचे 2 तानपुरे आहेत जे मिरजेतनं मला मिळालेले आहेत. अल्ताफभाई मिरजकर त्यांच्या पंजोबांनी आजोबांनी ते बनवलेले आहेत आणि त्यांच्याकडे ते होते. त्यांचे भोपळे तुटले होते पण त्यांनी मला ते व्यवस्थित करून दिले. माझ्याकडे पंडिता जरीन दारूवाला त्यांची 2 सरोद आहेत. माझ्याकडे सितार आहे रईस खान साहेबांच्या स्टाईलची आणि तबले आहेत. परत चेलो आहे, बास चेलो मोठा असतो नाही का, तो फॉरेनला वाजवतात. तो एक ल्यूट नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, बहारीनला वाजवतात, बहारीन या देशात. ती 2 ल्यूट आहेत, हार्मोनियम्स आहेत, बासरी आहे, अशी मॅन्डोलियन आहे. म्हणजे माझं एक ड्रीम आहे की 100 सारंगी, म्हणजे सौरंगी असं म्हणतात सारंगीला, हर एक रंग में बजने वाली. म्हणून मला सारंगीचं एक म्युझियम करायचं आहे. त्याच्यामध्ये सरोद पण असणार आहे. सरोद, सूरबहार. माझ्याकडे आत्ता सध्या सरस्वती वीणा पण आहे, सरस्वती वीणा आहे. तंबोरे 5-7 आहेत. एक पंडित अभिषेकी बुवांकडे एक मॅडम शिकायच्या, तर ते आता नाहीत. त्यांच्याकडचे 2 तानपुरे आहेत त्यावेळेचे. अभिषेकी बुवांनी त्यांना दिलेले आहेत. म्हणजे सगळे आपले इंडियन इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्याचं मेकिंग काय होतं, त्याचं मेकॅनिझम काय होतं, तंत्र काय होतं, त्यातलं सायन्स काय होतं, ते मेकिंग कसं करायचे, त्याच्यामध्ये टेक्निकल पार्ट काय होता, एस्थेटिक्सचा पार्ट काय होता आणि त्याची मेकॅनिझम म्हणजे इंजिनिअरिंग काय होतं, त्याच्यामुळे साऊंड किती छान यायचा. मग सरोदच्या बाबतीत असेल एक पूर्वीचं जे मूळ सरोद होतं ते 6 कुंट्यांचं, म्हणजे जे उस्ताद अमजद अली खान साहेबांचं घराणं आणि
आमच्या उस्ताद अली अकबर खान साहेबांचं 8 खुंट्यांवालं सरोवर ते काही काही वेळेला 8च्या ठिकाणी 9 खुंट्या पण होत्या. आमच्या अली खान साहेबांच्या सरोवरला 11 तरफ आहे, आमच्याकडे 15 तरफ आहेत, 2 चिकारी आहेत, बाकीच्या 8 आहेत. तर असे वेगवेगळे आहेत. फोक सारंगी आहे, जोगिया सारंगी आहे, सारंगीचे वेगवेगळे प्रकार आहे. माझ्याकडे ढोलकी आहे, पखावज आहे, म्हणजे मातीचे डगे आहेत, परत खोळ पण आहे, बंगाली खोळ जे वापरतात ते. अशी बऱ्याच लोकांनी मला गिफ्टही दिलेली आहे. तर त्याची मी बायोग्राफी क्रिएट करतोय की ते वाद्य नवीन पिढीला कळलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि साईड बाय साईड असं एक माझं चाललेलं आहे की जे जे उस्ताद होऊन गेले, पंडित होऊन गेले, तर त्यांचं रेकॉर्डिंग मी तिथे जतन करतोय. वाद्य एखाद्या उस्ताद किंवा पंडित विद्वान लोकांच्या हातात जातं तेव्हा त्यांची मास्टरी कमाल करते. कमाल करते. म्हणजे आमचे गुरुजी म्हणा, बेटा साज 19 बिन रहता है, कोई बात नहीं, लेकिन तुम्हें बजाने का हुनर आना चाहिए. लहानपणी आमच्याकडे रेडिओ असायचा. रेडिओवरची गाणी ऐकता ऐकता झोपलेलो. गाणीच. आजकाल सोशल मीडियाने काय झालं की फालतू फार लोक मुलं वेस्ट घालवतात टाइम. तर ते चांगलं ऐकलं पाहिजे. गीत रामायण बापूजींचं आणि गदिमांनी केलेलं त्याची पारायणं आम्ही ऐकली. स्वयश्री रामप्रभू ऐकत आहे. आणि ते ऐकता ऐकता दिवा स्वप्नासारखं चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. ह्या व्हिज्युअलायझेशन मध्ये जायचो आम्ही, काल्पनिक. लहानपणी असं होतं की अंगण शेणाने सारवलं जायचं, रांगोळी काढली जायची, सकाळी लवकर बंब तापवला जायचा, तो पण तांब्याचा, आणि त्यातलं गरम पाणी घंगाळ्यामध्ये घ्यायचं आणि आंघोळ करायची. आणि एवढं मोठं अंगणात समोर पिंपळाचं झाड अजूनही आहे, पेरुगेट मुलांच्या भावे स्कूल समोर, आणि त्याच्या मागे चंद्र दिसायचा. आणि माझी आजी किंवा आई अंगणात झोपवायची मांडीवरती की लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. आणि असं थोपून थोपून आम्ही झोपलेलो आहोत. माझं भाग्य असं झालं की हे काव्याचं वेळ, कवितेचं वेळ, इकडं संगीताचं वेळ. मग संगीत जेव्हा आपण क्लासिकल बंदिश असते त्याला एक अर्थ असतो. बरोबर. आणि नुसते जेव्हा इन्स्ट्रुमेंटल आपण वाजवतो की त्याला लिरिक्स नाही आहेत, शब्द नाही आहेत, पण त्याचे एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स येतात. आणि शब्द आले की त्या भावार्थाने एक्सप्रेशन्स, इमोशन्स येणे. तर ह्याचा मला तिथे फायदा झाला. पुढे इन्स्ट्रुमेंटच्या मंदिरामध्ये मला डोकं टेकवायचा चान्स मिळाला आणि गुरूंचा आशीर्वाद मिळाला. त्यामुळे त्याचा लहेजा काय असेल. आज सर्वोच्च मी विद्यार्थी आहे, तर मी एखाद्या ठिकाणी जर छोटा खानी कार्यक्रम करत असेल, माझ्या संगतीला जर पखवाज वादक असेल, तर पखवाजाच्या शिक्षणामुळे असा अंदाज येतो की तो कुठलं चलन वाजवणार, पखवाजाची पर्सनॅलिटी काय आहे. बरोबर. मग पखवाजाचा धा पडला तर आपला रा आणि डा कसा असायला पाहिजे. तबल्याचं शिक्षण झाल्यामुळे मग तो कुठल्या नजाकतीने रेला मारणार किंवा चलन घेणार का तिहाईवरती लँड होणार. तर हे जे ॲस्थेटिक होतं, हे ॲस्थेटिक समजून घ्यायला मला छान नजर प्राप्त झाली. मग ती विद्यार्थ्याची नजरच मी म्हणेल, कारण काय, आय एम ऑलवेज स्टुडंट. पण याचा मला नक्की संगीत क्षेत्रामध्ये फायदा झाला. आणि म्हणून माझा एक आवडतीचा शेर आहे की अशा मुलाखत देण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही, पण तुम्ही आग्रह केलात की बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी, बात करनी मुश्किल मुझे कभी ऐसी तो न थी, जैसी है आपकी यह महफिल कभी ऐसी तो न थी. ले गया छीन के कौन आज मेरा सब्र और वो करार, ले गया छीन के कौन आज मेरा सब्र वो करार, के बेकरारी ए दिल तुझे कभी ऐसी तो न थी. इन सभी के मौसीकी ने खुदा जाने किया क्या जादू. थोड़ा सा मैंने चेंज किया, एक फेमस गजल है कि इन सभी लोगों की मौसीकी ने खुदा जाने किया क्या जादू, कि मेरी तबीयत घायल कभी ऐसी तो न थी, जैसी आपकी यह महफिल कभी ऐसी तो न थी, कभी ऐसी तो न थी. तर म्हणजे मिर्झा गालिबचा एक शेर है ना, ये न थी हमारी किस्मत जो जिगर पे वार होता, अगर और जिंदा रहते तो यही पे इंतजार होता, नहीं तो हजारों ख्वाहिशें ऐसी है कि हर एक ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. तर अशी जी शायरी आहे किंवा गुलजारजींची जी शायरी आहे, मला मोठं भाग्य मिळालं चित्रकलेमुळे की त्यांच्यावर आधारित एक गुलजारबाद पश्मिनेक एक कार्यक्रम आहे. आमचे डायरेक्टर मिलिंद पुण्याचे आहेत, त्यांनी डिझाईन केलेला कार्यक्रम आहे. प्रवीण जोशीची माझ्या मित्राची ती लेखन आहे. आणि त्या गुलजार साहेबांच्या पर्सनॅलिटीवरची टोटल कार्यक्रमात मला लाईव्ह पेंटिंग करण्याची संधी मिळाली. आणि ती मोठं शिवधनुष्य उचलण्याची संधी होती की त्यांच्या अख्ख्या आयुष्याच्या बायोग्राफीचा तो कार्यक्रम आहे, त्याच्या आधारित मला ऑन दी स्पॉट लाईव्ह पेंटिंग करायची. आणि त्यांचं प्रेम आशीर्वाद मिळाले, मोठी संधी मिळाली. हे मला भाग्य समजतो की चित्रकलेवरती इकडे पोएट्री चालली आणि त्याची पेंटिंग्स इकडे काढायची. सेम थिंग हॅपन इन सुधीर फडके. बापूजींच्या वरती, आदरणीय बापूजींच्या वरती जगाच्या पाठीवर एक प्रोग्राम त्यांनी डिझाईन केला. त्याच्यामध्ये भक्तिरस, शृंगार रस, शब्दप्रधान गायकी आणि गीत रामायण असे 4 पैलू होते. 2.5 तासाचा कार्यक्रम. मग काही शृंगार रसावरती गाणी, मग त्याच्यावरती एक चित्र, 4 चित्र काढायची असायची माझ्या त्या कार्यक्रमात.
शृंगार रसमध्ये त्या तिथे पलीकडे माझ्या हम्म, प्रियसीचे झोपडे वगैरे वगैरे. हम्म. भक्तिरसामध्ये गेलं की विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती गेस. आता ही लहानपणी जे संस्कार झाले म्हणून राम जन्म लाग सख्या आम्हाला दिसला की स्वयंवर झाले सीते बरोबर. माझा आणून द्यावं हरण्या अयोध्या नाता. शब्दप्रधान गायकी म्हणजे शब्दाला भाव प्रदान करून बाबूजी गायचे. म्हणून ती कॅलिग्राफी की आम्हा घरी धना शब्दांची चरतणे शब्द आमच्या जीवाचे जीवन संगीत विद्या दे रे रामा. अशा 4 ओळीची एक कॅनव्हास मला कॅलिग्राफी करायची असेल. अशी 4 पेंटिंग एका कार्यक्रमात. असं प्रत्येक बाबूजींच्या कार्यक्रमावर आधारित मी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या रामायणाचे सीन काढले. त्याची पावती अशी मिळाली, रसिक श्रोत्यांमधले काही प्रेक्षक गाण्यांना जशी दाद द्यायचे तशी माझ्या चित्राला दाद द्यायला आले विंगेमध्ये फर्स्ट हाफमध्ये की आम्हाला सीता स्वयंवरामध्ये आज रावण बघायचा आहे तुमचा. रावणालाही तेवढंच महत्व आहे. एक तर फुल इम्पिरियर साईजचा कॅनव्हास आणि बालगंधर्व सारखं ऑडिटोरियममध्ये निदान मधल्या ऑडियन्सला ते चित्र दिसलं पाहिजे म्हणून छोटा रावण काढून वेळ कमी एक 5-6 गाणी असायची रामायणातली त्याच्यामध्ये मला ते रावणाचं एक्सप्रेशन्स काढायचं म्हणून रावणाची मी एक 4च तोंड काढली. ते मोठी होती कारण का लांबनं सजेस्टिव्ह आणि रावणाची चेस्ट म्हणजे असा तो ब्रॉड असा ते बांधा तिथलं आणि म्हटलं आता नुसतंच रावण करून उपयोग काय. जटायूचं युद्ध सांगितलंय ना त्याच्यामध्ये. आता जटायू काढायला जागाच राहिली नाही. गाणं शेवटचं ओळ संपत आले. मी फक्त ह्या उरलेल्या कॅनव्हासमध्ये जटायूची पंख काढले आणि थोडंसं रक्ताचे म्हणून लाल पॅच पटपट पटपट मारले आणि झालं जटायू युद्ध. रावणाचा हात वरती होता, जटायूचा एक पंख पीस त्याच्यामधनं कट झालेला. एकदा तुकाराम काढला तर आता एक वारकरी टाईपचा माणूस आला होता. तो म्हणला भेटला मला विंगेमध्ये म्हणे कलाकार मित्रा म्हणे तुम्ही फार चांगला आमचा तुकोबा काढला पण म्हणे तुकोबाचं तेवढं डोळं का नाही उघडलं. म्हणजे माझा तुकाराम त्या वारकऱ्यापर्यंत पोचला चित्रातला. तर मी त्यांना बाबांना म्हणलं नमस्कार करून म्हटलं बाबा असं आहे की आपण ध्यान करतो तेव्हा डोळे उघडे ठेवतो का बंद करतो. हा ते बी तुमचं खरं आहे. म्हणून ते असे 2 स्ट्रोकमध्ये डोळे मिटलेले तुकाराम आणि हातात चिपड्या आणि एक तंबोरा आणि ती पगडी आणि झाडमिशी असं त्या एक 5-6 गाण्यांमध्ये मला तो प्रसंग हे करायचा. त्यामुळे हे संगीताचे झालेले संस्कार हे मला चित्रकलेमध्ये मिळाले. मला त्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता चित्रकलेवर बोलत आहातच. हे तर तुमचं चालूच होतं संगीत त्याचा प्रवास आणि मध्येच चित्रकला म्हणजे कॉलेज लाईफमध्ये तुम्ही DD आर्टला प्रवेश घेतला. पण मग दोन्ही कलांचा संगम करताना कधी प्रॉब्लेम आला नाही? मी तुम्हाला खरं सांगू का अनवॉन्टेड नॉईस म्हणजे संगीत नाही आहे. मेलोडियस साऊंड इज अ म्युझिक. तर त्यामुळे चित्र काढताना एखादं छान संगीत पक्ष्यांची किलबिल जर छान असेल डायनोसॉरचं शेजारी गाणं शेजारी जर ओरडला तर तुमचं मन चित्त लागेल का. पण सुंदर पक्षी चिलबिल चिलबिल करत असेल तर छान तुमचा मूड. दोन्हीमध्ये प्रावीण्य मिळवलंय तुम्ही? प्रावीण्य म्हणता येणार नाही. आय एम ऑलवेज स्टुडंट्स. प्रावीण्य हा शब्द आपण मी तरी हा तुमचा मोठेपणा नाही. ही सत्यता आहे. ती सत्यता प्रत्येक विद्यार्थ्याला कधी ना कधीतरी ती भासते आणि ती गुरु आशीर्वादाने तर लवकरच भासते. त्यामुळे एक डेप्थ आज बघा अजिंठा एलोरा. आज मी असोसिएट प्रोफेसर आहे भारतीय विद्यापीठ फाईन आर्ट कॉलेजमध्ये. तर ठीक आहे मी नावाला तिथे एक ॲज अ प्रोफेसर आहे. मला तिथे एक पद दिलेलं आहे. पण ॲज अ विद्यार्थी म्हणून जर मी विचार केला तर तो एवढं मोठं ओशन आहे आपण कुठे नाही म्हणू शकत. आज न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि याचा विचार करता की आज भारतातली मुलं पाश्चिमात्य देशामध्ये शिक्षण घेण्याकरता जातात. काही हरकत नाही. मी रिजिड माइंडेड नाही आहे. आणखीन वेगळं काही असेल तर जरूर माणसाने प्रत्येक ठिकाणी घ्यावं. नॉलेज हे कोणाकडेही असू शकतं. त्याला व्यक्ती लहान मोठा वय बंधन काळ स्थळाचं काही नसतं. ज्ञान हे ज्ञान काही नसतं त्याला म्हणजे ते असं मोठं असतं. पण अजिंठा एलोरा आपल्या अगदी इथे जवळ आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही तिथे जाऊन नुसतं असं बसायचं 1-2 मिनिटं. तुम्हाला काही नाही कळलं तरी चालतं. नुसतं असं बघायचं आणि तिथलं कोणीतरी गाईड सांगतो हे एका पाषाणातनं एका डोंगरातनं वरतून खाली आले. बस हे एवढं कळालं का तुम्हाला. तिथे बसायचं आणि विचारायचे त्याला प्रश्न. हे कोणी सुचलं असेल, हे कोणाला सुचलं असेल, हा कोणी इथला डोंगर कोणी शोधला, इथे कोणी ठरवलं, त्यांनी कसं स्कॅन केलं, बरं त्याची जिद्द काय होती, त्यांनी टूल कुठलं वापरलं, ते इलेक्ट्रिसिटी होती का नव्हती, बॅटरी होती का नव्हती, ते वरतून काढत कुठं गेले, मग एवढा दगड गेला कुठे, तो शेजारी पाजारी काय नाही सापडायचे त्याचे तुकडे, मग ते गायब कुठे झाले एवढ्या ह्याच्यामध्ये. हा साधे प्रश्न जे बेसिक प्रश्न जर आपण त्या अजिंठा एलोराला जर विचारले तर आपल्याला कळतं की आपला भारत देश किती ग्रेट होता.
1,500-2,000 वर्षापूर्वी. बरं, तिथे पेंटिंग आहे, भित्तिचित्र आहे. बरं, ते जर बघितलं तुम्ही तर त्या आतमध्ये 40 फूट आतमध्ये जायचंय. मग ती आतली गुहा आहे दगडात कोरलेली, त्याच्यावरती ती चित्र आहेत, ती अजूनही दिसतात. बरोबर. 2,500-3,000 वर्ष होऊन गेली त्याला. ते अजूनही रंग व्यवस्थित दिसतात, लाईन दिसते, अजून ती अप्सरा दिसते, तिथल्या डोळ्यातलं हे दिसतं. जाऊन अजूनही दिसतात. तुम्ही उद्या जरी गेलात बस करून तरी तिथे दिसेल, स्वतःच्या डोळ्याला दिसेल. दुर्बीण घेऊन जा, तुम्हाला दिसेल ते क्लिअर. मग मला एक सांगा, हे सगळे जी लोक होती ती कुठल्या लंडनच्या युनिव्हर्सिटीत गेली होती शिकायला? स्थापत्यशास्त्र, आर्किटेक्चरचा कुठला कॉलेज त्यांनी लावलं होतं? बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या भारत देशामध्ये जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो, तर आपलं पुण्यफलित किती आहे? 7 जन्म नाही, 7 कोटी जन्माचं आहे. बरं, ह्याच्यामध्ये संगीत आपल्या भारतामधलं वेगळं आहे, वेद आहेत. मी काय वेदाचा अभ्यासक नाही, मला काही माहिती नाही, पण ज्याचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपण फारच लकी आहोत, फारच लकी आहोत की हे आपल्याला डोळ्याला बघायला येतंय. आपण दिदींना बघितलंय, लता मंगेशकरांना, आपण उस्तादजींना बघितलेलं आहे, आपण आपल्या गुरूंना बघितलेलं आहे, आपण आपल्या गुरूंच्या सानिध्यात आहे. बरोबर. म्हणजे आपण किती भाग्यशाली आहोत की आपल्याला गुरुच मिळाले, हेच आपलं भाग्य आहे. अगदी अगदी. ही गोष्ट का नाही तुम्ही समजून घ्या. म्हणजे मी नेहमी स्टुडंट्सला म्हणतो, मी मायसेल्फ सुद्धा, मी आरशात बघितल्यानंतर मी म्हणतो की मी अशा लोकांकडनं प्रेरणा घेतलेली आहे की ज्यांना जन्मताच हात नाही, पण ते पायात ब्रश धरून पेंटिंग करतायत, ते तोंडात ब्रश धरून चित्र काढतायत. मग ते तुमचे आयडॉल का नाही? पॉइंट आहे. यू आर द फिट पर्सन इन द वर्ल्ड. राईट. तुम्हाला दिसतंय, तुम्ही विचार करू शकता, हातपाय हलताय, तुम्हाला आयुष्यात सगळं मिळालंय. तुम्हाला नाही काय मिळालं हा नकारार्थी सूर नकोच आहे असला. कशासाठी पाहिजे? एवढीशी आज सुद्धा नकोय. मग तुम्ही सगळं करू शकता. संगीत कलेमुळे माझ्या चित्रकलेचा जो बहर आहे तो बहरलाय. त्याला जो मोगऱ्याला जसा जो सुगंध येतो ना चाफ्याला, किंवा मातीत पाऊस पडावा आणि त्याचा सुगंध यावा, हा जेवढा पवित्र आणि क्लिअर आहे ना, कुठलाही परफ्यूम मला बनवू शकत नाही, किती जग आटापिटा केला तरी. शेवटी ओरिजिनल सितार, ओरिजिनल सरोद, ते सरोद सिंथवरती वाजवता येत नाही, आभास निर्माण करता येतो आपल्याला. आणि ही रियालिटी आहे. संगीताच्या सुरात जर पाककला केली ना, त्याचा चव बघा काय येते, ती देवाला आवडते. मग आपण तर साधी नैवेद्य, आपण साधी माणसं आहोत ना, आपण माणसं. तर म्हणून माझं म्युझिकवरचं प्रेम एवढं आहे की ते डिव्हाइन प्युअर आहे. एक जसं आमचे गुरुजी म्हणतात की तुमको देखने को सीखना है. म्हणजे देवाशी काय मागायचं की मेरे सुनने को दुरुस्त कर दे और मेरे सुनाने को, मेरे देखने को दुरुस्त कर दे, फिर मेरे दिखाने को, मेरी सोच को दुरुस्त कर दे, फिर मेरे सोचने को, मेरी बातों को दुरुस्त कर दे, फिर मेरे बताने को. म्हणजे हे फार कबीरांनी पण सांगितलंय, बऱ्याच लोकांनी हे सांगितलंय संत. पण हे जर दुरुस्त झालं म्हणजे हा स्क्रू जर टाईट केला गेला, तो टाईट करणारा गॉडफादर असतो, गुरु, मग तो चांगला स्टुडंट बनेल, गुड स्टुडंट. मला आयुष्यात काय बनायचं जर विचारता तर मला एक चांगला स्टुडंट बनायचं आहे, मला गुड विद्यार्थी बनायचं आहे प्रत्येक आयुष्यात. मला दुसरं काही नाही बनायचं. एक कलाकार बोलत असतो आणि किती आतून बोलतोय ते फक्त ऐकण्याचीच इच्छा होते, थांबण्याची इच्छा होत नाहीये. मनापासून धन्यवाद. थँक्यू.